पुन्हा एकदा बेसिक मॅथवरती आपल्या सर्वांचं स्वागत. तर आतापर्यंत आपण पाहिलं की पूर्ण अपूर्णांक काय असतो, त्याची बेरीज काय असते, वजाबाकी काय असते, गुणाकार भागाकार देखील बघितलाय. आता बघा रे, असे देखील काही अपूर्णांक असतात, त्यांना म्हणतात रे पूर्णांक युक्त अपूर्णांक. तर आज आपण बघणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज कशी असते, त्याच नंतर वजाबाकी देखील बघू. तर बघा इथे मी एक्झाम्पल दिले 5 2/3 6 6/3. आता काय करायचं नाही की पहिल्यांदा एकदा आपण गणित तसं लिहून घेऊ. बघा 5 2/3 7 कंप्लीट 6/3. आता तुम्ही बघू शकता याच्या ठिकाणी अशा पद्धतीचे. आता याला आपल्याला काय करायचं, साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं. कधी लक्षात ठेवायचं, 5चा आणि 3चा मल्टिप्लाय करायचं आणि वरची जी करायची ऍडिशन, खालच्या दोन संख्येची करायची मल्टिप्लिकेशन आणि वरच्या दोन संख्येची करायची नेहमी ऍडिशन. आता बघा 5 3 15 15 + 2 70/3. ठीक आहे. त्याच पद्धतीने 7 3 बघा 7 3 21 7 3 21 21 + 6 27/3. आता बघू शकता अशा पद्धतीचं काय झालं, आपल्याला या ठिकाणी साधा अपूर्णांक भेटला. तुम्ही बघू शकता ऑलरेडीच काय खालचं छेद समान आहे. छेद समान नसेल तर तुम्ही तो करायचा. आता बघा छेद समान आहे तर सरळ दोन्हीचा कोणता पण एक छेद घ्यायचा 3. त्याच्यानंतर आपण 17 व 27 ची या ठिकाणी ऍडिशन करू. आता बघा 17 व 27 ची ऍडिशन येते 7 7 14. त्याच्यानंतर 2 आणि 2 4 म्हणजे 44/3. या ठिकाणी काय झालं याचं तर आन्सर झालं. बघा या ठिकाणी काय लोएस्ट फॉर्म वगैरे निघत नाही, कारण की 3 च्या पाड्यामध्ये 44 नाहीच आहे. तर बघा अशाच पद्धतीने याचा आन्सर मला कमेंट मध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आता आपण हे तर बघितलं की ऍडिशन करायची. आता आपण बघूया की सबट्रॅक्शन देखील कशी करायची. बघा सेम असंच करायचे, जसे आपण ऍडिशन केली या ठिकाणी तशाच पद्धतीने आता आपल्याला सबट्रॅक्शन देखील बघायची की कशी करायची. आता फॉर एक्झाम्पल घेतलं आपण या ठिकाणी, जसे की 7 कंप्लीट 2/3 -2 1/6. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायची, पण तुम्ही एक नीट ऑब्झर्व केलं का रे, याचा छेद समान नाहीये. आता पुन्हा आपली पहिली स्टेप काय रे, या दोन्हींचा करायचं मल्टिप्लिकेशन आणि या दोन्हींची करायची ऍडिशन. म्हणजे 7 3 21 वरती असते बघा 7 × 3 + 2/3 मायनस पुन्हा याची मल्टिप्लिकेशन वरती ऍडिशन. बघा 6 × 2 + 1/6. आता आपण जर साध्या अपूर्णांक करू 7 3 21 21 आणि 2 23/3 मायनस 6 2 12 12 आणि 13 13/6. आता तुम्ही बघितलं असं या ठिकाणी काय रे बाळांनो, छेद समान नाहीये, परंतु आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं नाही. एक सोपी ट्रिक सांगते. इथं किती येत रे 6, आपल्याला फक्त छेद समान करायचं. इथं किती येतं 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येते 2 ने. मग कधी लक्षात ठेवायचं, खाली जर मल्टिप्लाय केलं तर वरती सुद्धा त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 23 2 46/3 2 6 -13/6. तर अशा पद्धतीचं काय झालं आपल्याला इथं समीकरण भेटलं. मग ते कसं सोडायचं, बघा 46/6 -13/6 म्हणजे 46 मधून 30 काढायचे आणि बघा याचा आपण काय घेतलं, डिनोमिनेटर हा 6 घेतला. आता बघा 6 मधून 3 गेले, खाली राहिले 3 आणि 4 मधून गेले 3. बघा रे आता इथं जास्त संपत नाही, याचा लोएस्ट फॉर्म निघतो. बघा 3 1 3 3 1 3 3 2 6 म्हणजे याचं फायनल आन्सर निघलं रे 11/2. बघा या ठिकाणी दोन्ही पण संख्येला 3 ने भाग जात होता. हे जर नसेल समजा तर आपण डिव्हिजन व्हिडिओ टाकलेला तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. संख्या बघितली की लक्षात येईल की या दोन्ही संख्येने कोणत्या संख्येने भाग होतो. तशाच पद्धतीने हे बघा 6 1/6 -2 1/3. ह्याचे आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.